नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पी सर राजमुद्रा ॲग्री इन्स्टिट्यूटमध्ये तुमचं मी सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आपला आज जे काही MPSC पॅटर्ननुसार जे आपण कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवक म्हणजेच ग्रामपंचायत अधिकारी आणि सहाय्यक कृषी अधिकारी या दोन्ही बॅचेसचं आपण तांत्रिक घटक आपण आजपासून सुरुवात करतोय. काही विद्यार्थ्यांची खूप डिमांड होती, मागणी होती, सर डेमो लेक्चर आम्हाला पाहायचं आहे. म्हणून मी आजपासून तुमच्यासाठी काही डेमो लेक्चर देणार आहे, जेणेकरून काही विद्यार्थ्यांना समजेल की क्वालिटी काय असते याच्याबद्दल. विशेष म्हणजे आपण या लेक्चरमध्ये, या सिरीजमध्ये आपण काय घेणार आहे अगोदर मी क्लिअर करतो तुम्हाला. आता बघा, 2023 मध्ये जी IBPS मार्फत कृषी सहाय्यक परीक्षा झाली, त्यावेळेस आपले जे काही विद्यार्थी क्लास केलेले आहेत त्या विद्यार्थ्यांना मी विशेष सांगेल की या वर्षी MPSC मुळे तुम्हाला जो सिलेबस मी शिकवलेला आहे तो वाया जाणार नाही, हा माझा शब्द आहे. बघा, 2023 मध्ये जो IBPS न पॅटर्न राबवला तुम्हाला माहिती आहे, तो पूर्णतः बँकिंग लेवलचा पॅटर्न राबवला. त्याला आपण AFO असं म्हणू शकतो किंवा AFO चे पेपर तुम्हाला मी सांगेल. जे काही पेपर AFO ला घेतलेले होते तेच पेपर कॉपी पेस्ट मराठीमध्ये करण्यात आलं आणि IBPS मार्फत पेपर घेण्यात आले. तुम्हाला जर पाहायचं असेल, मी तुम्हाला सांगेल, जे काही कृषी विस्तार अधिकारी या पदाचा जो काही पेपर होता तो पेपर 2018-19 मध्ये नाबार्डच्या परीक्षेमध्ये जशास तसा पेपर घेण्यात आलेला होता. तोच पेपर कृषी विस्तार अधिकाऱ्याला 2023 मध्ये जिल्हा परिषद भरतीमध्ये विचारलं गेलं. मग अशा पद्धतीनं IBPSचं जे काही धोरण होतं ते बिलकुल हे आपल्या सिलेबसच्या वेगळं होतं. परंतु आता जे काही नवीन GR आलेला आहे आणि मागच्या काही दिवसापासून जे काही महाराष्ट्र लोकसेवा आयोग हे केरळचा पॅटर्नचा अभ्यास करून महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीनं पारदर्शकता आणता येईल, 152-53 प्रवर्ग ज्या वेगवेगळ्या भरती आहेत त्या MPSCच्या अंतर्गत कशी त्यांची भरती करता येईल या संदर्भामध्ये रात्रंदिवस काम करत आहे. मग 5 मेला आपल्याकडे एक GR येतो आणि GR आल्यानंतर आपल्या जे काही संभ्रम आहे, ते आपल्या जे काही शंका आहेत बऱ्यापैकी आपल्या मिटून जातात. यामध्ये मला या GR मधून तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे मित्रांनो. यामध्ये महाराष्ट्र शासनाने काय केलंय की विजन 2047 समोर ठेवून प्रत्येक पदाचा जे काही RR आहे, जे खूप भयानक होतं, क्लिष्ट होतं, खूप किचकट होतं, हे पूर्ण एका छत्राखाली आणण्याचं काम केलं. मग याच्यामध्ये आपल्या कृषीचा जो काही RR आहे यामध्ये काय बदल केला मी तुम्हाला याच्यामध्ये सांगतो. डिप्लोम्यासाठी याच्यामध्ये काय फायदा आहे, डिग्रीच्या मुलांचा काय फायदा आहे, याच्याबद्दल मी तुम्हाला डिटेल्स मध्ये सांगणार आहे. आता बघा मित्रांनो, एक गोष्ट बघा, काय विषय आहे की परिशिष्ट 45 सहाय्यक कृषी अधिकारी अराजपत्रित तांत्रिक. अराजपत्रित आणि तांत्रिक. आता यामध्ये काही मुलांनी खूप कन्फ्युजन आहेत. काही मुलं हे जे आहेत ना, हे या नावासाठी खूप मुलं कन्फ्युजन आहेत. सर, अराजपत्रित म्हणजे काय असतं? म्हणजे मित्रांनो तुम्हाला सांगतो, ज्यांची नियुक्ती राज्यपाल किंवा राष्ट्रपतीच्या साहाय्याने होते त्यांना आपण म्हणू शकतो राजपत्रित अधिकारी. त्यांना स्वतःचा सिक्का असतो. थोडक्यात सांगायचं म्हणजे राजपत्रित अधिकारी तुमच्या डॉक्युमेंट वरती म्हणजे अटेस्टेड करू शकतात, पण अराजपत्रित अधिकारी करू शकत नाही. स्वतःचा सिक्का वापरण्याची त्यांना परमिशन नसते. दुसरी गोष्ट सांगतो, हे सर्व अधिकारी जे काही राजपत्रित अधिकारी आहेत याच्यामध्ये तहसीलदार असेल, कलेक्टर असेल, आपल्या MPSC मधील डेप्युटी कलेक्टर असतील. म्हणजे थोडक्यात स्पष्ट तुम्हाला सांगायचं म्हणजे याच्यामध्ये क्लास 1 ची पदं आणि क्लास 2 ची पदं येतात राजपत्रित मध्ये. अराजपत्रित मध्ये गट ब ची म्हणजे क्लास 2 ची पण काही पदे येतात आणि क्लास 3 चे जवळपास सर्व पदे हे राजपत्रित मध्ये येतात. आता राजपत्रित म्हणजे काय?
तुमची आता मला सांगा, राजपत्रितची नियुक्ती कोण करताय? राष्ट्रपती करतो किंवा राज्यपालाद्वारे होते. पण इथं कसं आहे, इकडे कसं आहे, ज्यांनी राज्यपालांनी ज्यांची नियुक्ती केलेली आहे, उदाहरण जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी किंवा राष्ट्रपतीद्वारे युपीएससी मार्फत जिल्हाधिकारी, ह्यांची ज्यांची नियुक्ती झालेली आहे, हे कुणाची नियुक्ती करतात? अराजपत्रित यांची नियुक्ती करतात. थोडक्यात सांगायचं म्हणजे समजून घ्या, आपलं घटकच पद हे अराजपत्रित आहे. ओके, कन्फ्युजन होऊ नका. आणि हे पद कशामध्ये ढकललं गेलं? तांत्रिक मध्ये ढकललं गेलं. तांत्रिक आहे. आता विषय माझा काय आहे, अगोदर आपण काही गोष्टी क्लिअर करून घेऊ. आता याच्यामध्ये यांनी काय सांगितलं, आपला डिपार्टमेंट आहे कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध विकास आणि मत्स्य व्यवसाय विभाग आहे. कृषी आयुक्तालय याच्या मार्फत आपली भरती होणार आहे, जी महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे 36 जिल्हे महाराष्ट्राच्या कृषी आयुक्तालय अंतर्गत विभागणी करण्यात आलेली आहे. यामध्ये जी काही पद आहे, अगोदर कृषी सहाय्यक आपण यांना म्हणायचो, परंतु 2025 मध्ये याचं नामांतरण झालं सहाय्यक कृषी अधिकारी, असिस्टंट ऍग्रिकल्चर ऑफिसर असं नामांतरण झालं. बरोबर आहे. आता हे जे पद आहे, ह्याला एज्युकेशन काय आहे, मिनिमम पात्रता काय आहे? जर एखाद्या ह्याचा पेपर काढायचा असेल, एमपीएससी कधी धोका देत नाही, हे डोक्यात ठेवा. एमपीएससी कधीच तुम्हाला म्हणणार नाही की हे दाखवते आणि हे घेते, असं नाहीये. एमपीएससी अगोदर सिलेबस जाहीर करते आणि त्या सिलेबसच्या चौकटीच्या बाहेर एमपीएससी कधीही जात नाही. हे मी तुम्हाला 1000% सांगतो मित्रांनो. लक्षात आलं? म्हणजे यामध्ये काही डाऊट, 1% सुद्धा डाऊट ठेवायचं नाहीये. आता बघा, एज्युकेशन काय आहे? डिप्लोमा इन ऍग्रिकल्चर, म्हणजे कृषी पदविका ह्यांनी एज्युकेशन दिलेलं आहे. आणि आर मध्ये काय दिलेलं आहे? नो चेंज आर. म्हणजे यांनी सांगितलंय की तुमची मिनिमम पात्रता काय असेल? कृषी पदविका असेल. कृषी पदविका असेल. कृषी पदविका असेल. तुमचा पेपर कशावर निघेल? या कृषी पदविकेवरती निघेल. कुणीही काही जरी सांगितलं तरी याच्या बाहेर, कारण की याची पात्रता काय? डिप्लोमा इन ऍग्रिकल्चर, पात्रता ही आहे, तर याच्यावरच पेपर निघणार. म्हणजेच तुम्हाला थोडक्यात सांगायचं म्हणजे 2012 मध्ये ज्या पद्धतीचा पॅटर्न होता, 11 मध्ये होता, 14 मध्ये होता, बरोबर, त्याच पॅटर्नवर आधारित तुमच्या 2 वर्षाच्या डिप्लोमाला आधारित हे पेपर निघणार. आणि यामध्ये कारण की हे क्वालिफिकेशन 10+2 आहे, म्हणून या ठिकाणी तुम्हाला सांगतो हे जे आहे पेपर तांत्रिक असल्यामुळं यामध्ये तुम्हाला डिप्लोमावाल्यांना 100% फायदा होणार आहे. आणि हे सर्व महाराष्ट्र शासनाने सर्व पदाचं दिलेलं आहे आणि सरळ दिलेलं आहे. पीडीएफ पाहिजे असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि तिथून तुम्हाला मिळून जाईल. आता दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगतो, आता तांत्रिक पद हे कशी भरली जातात? तांत्रिक पद हे कशी भरली जातात? मी थोडस नेहमी एक जे रिअल आहे, जे आहे त्याच्यावरतीच मी बोलतो, स्पष्ट बोलतो. यामध्ये नेहमी तुम्हाला मी खरं काय आहे, अतिशयोक्ती कधीच केलेली नाही. जे फॅक्ट आहे तेच मी तुमच्या समोर मांडतोय. जे मला माहित नसेल मी बोलत नाही. माझं हे एक स्वभाव आहे. लक्षात आलं? एक असेल तर मी 4 कधी सांगत नाही. टेलिग्राम वाढवण्यासाठी किंवा मुलं माझ्याकडे ओढण्यासाठी असं काहीच नाही. जे आहे ते आहे. 2023 मध्ये आयबीपीएस ना आपला पराभव केला मान्य, कारण की पुन्हा आम्ही 2023 पासून उठलो, पण आता असं होणार नाही आणि आम्ही होऊ देणार पण नाही. लक्षात आलं? आता एक गोष्ट तुम्हाला सांगतो. ओके, आता एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, तांत्रिक घटक हा काय मॅटर आहे बघा. आतापर्यंत आपण काय केलं पोरांनो, एक वाक्य बघा, नीट समजून घेऊ आपण, समजून घेऊया. आपल्याला हा जो काही आहे हा तांत्रिक घटक, याला आपण कृषी हा शब्द वापरू. बरोबर? काय वापरला मी? कृषी हा शब्द वापरला. हा पहिला विषय झाला. हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा. मराठी हा विषय इथं मी घेतला. ह्याच्यासोबत तुमचा आवडता विषय मी इंग्रजी या ठिकाणी घेतला. याच्यासोबत या ठिकाणी गणित अँड बुद्धिमत्ता हा विषय मी इथं घेतला. आणि या ठिकाणी 5वा विषय मी इथं सामान्य
ज्ञान हा विषय इथं घेतला. बरोबर आहे, बरोबर आहे. आता बघा, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे काय आहे कसं आहे ते बघा. इथं तांत्रिक घटकापेक्षा मी इथं डायरेक्ट लिहितो कृषी घटक, म्हणजे तुम्हाला सोपं जाईल. बघा, आपला जुना पॅटर्न सध्या काय होईल ही शक्यता आहे, मी तुम्हाला सांगतो मित्रांनो. बघा, कृषी घटक 120 मार्क आहेत, 120 प्रश्न असायचे. आता अलीकडच्या कालखंडामध्ये 60, 120 गुण तर फिक्स आहेत. मराठी 20, इंग्रजी 20 प्रश्न, गणित बुद्धिमापन 20 प्रश्न, सामान्य 20 प्रश्न. बरोबर. फॉर्मॅट काय झाला? फॉर्मॅट काय झाला? 60-40 चा फॉर्मॅट पकडू इथं झाला. पण केरळ काय करतंय माहितीये का? आपली एमपीएससी म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोग हे असंही करू शकतं. मी कृषी घटक शिकवतोय, मी तांत्रिक घटक शिकवतोय असं नाही. मी इन्व्हिटेशन देत नाही. मी तुम्हाला जे रियालिटी आहे ते रियालिटी तुमच्यापर्यंत सांगतोय. आता यांचं एमपीएससीचं मत काय आहे? जर ही तांत्रिक पोस्ट असेल तर शेतकऱ्यांना पिकं कशी घ्यावीत, काय आहे याच्याबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी ग्राउंड लेवलचं पद असेल तर याला गणित तिथं जाऊन सोडवायची गरज आहे का? त्या ठिकाणी त्याला इंग्रजीचं व्याकरण, शेतकऱ्यांसोबत इंग्रजीचं संभाषण करण्याची गरज आहे का? मराठी बोलण्याची, तिथं मराठीचे वर्णमाला पाठ करण्याची गरज आहे का? पण महाराष्ट्रात राहावं तर मराठी तर यावंच लागेल, यामध्ये काही शंका नाही, काही डाऊट्स नाहीये. ओके. आणि इथं सामान्य ज्ञान आहे याची काय गरज आहे का? नाहीये. मग यांनी काय सांगतंय, केरळचा पॅटर्न काय सांगते पोरांनो, की 80-20 चा पॅटर्न आहे केरळमध्ये. किती? 80-20 चा पॅटर्न आहे. जे तांत्रिक पद आहेत ते तांत्रिक पद 80-20 यानुसार चालणार. म्हणजे कसं होणार? हे जे विषय आहेत हे विषयांना व्हॅल्यू किती? फक्त 20. आणि हे एकाच विषयाला व्हॅल्यू किती? 80. म्हणजे 80-20 चा पॅटर्न हे आहे. आता बघा, एमपीएससी हे राबवेल का? माहित नाही. मी तुम्हाला सांगतोय, एमपीएससी हे राबवेल का? माहित नाही. पण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची जी सर्व सेवा भरती पॅटर्न आहे तो पूर्णतः केरळच्या मॉडेलवरती आधारित आहे. केरळच्या गव्हर्नमेंटने जे सरळ सेवा भरती एमपीएससी जे काही केरळा आयोगाद्वारे होते त्याच्यावरती अवलंबून आहे. मग हा पॅटर्न इथे येऊ शकतो का? शक्यता नाकारता येत नाही. का सांगतोय तर मागे एक पेपर झाला होता, कुठल्या तरी ड्रग्ज इन्स्पेक्टरचा कुठला तरी एक पेपर झाला बरं का. त्या पेपरमध्ये 80-20 चा फॉर्मॅट दिसला. बघा तुम्ही एमपीएससीचा पाठीमागचा जो पॅटर्न आहे त्यामध्ये बघा तुम्ही. मग हा जर तांत्रिक असं झालं तर आपण कुठपर्यंत पोहोचू शकतो हे विचार करा. कारण की एमपीएससी आता एक भविष्याचा विचार करते. आता तांत्रिक पोस्ट मला एक सांगा, उदाहरण तांत्रिक पोस्ट तुमच्या सोबत एक आहे. मी ही कृषी सहाय्यक बोललो, ही कृषी सेवक किंवा सहाय्यक कृषी अधिकारी ही पोस्ट आहे बोललो. आता दुसरी गोष्ट आहे पशुधन पर्यवेक्षकची पोस्ट आहे, त्याला बी सेम आहे, ग्रामसेवक सारखा सिलेबस आहे. मला सांगा गणित सोडवायचं का जनावरांना इंजेक्शन द्यायची? मला सांगा ज्या विद्यार्थ्याला त्या गायीला इंजेक्शन घेता येत नसेल किंवा त्यांना आजार काय आहे ओळखता येत नसेल तर तिथं जाऊन काय गणित सोडवणार आहे म्हशीच्या पाठीवर? इंग्रजी एबीसीडी पाठ करून घेणार आहे म्हशीकडून? बरोबर आहे का? म्हणजे त्याला काय राजधानी कोणती महाराष्ट्राची हे शिकवायचं आहे? नाही. तर त्यांचं असं म्हणणं आहे आता सध्याच्या नवीन धोरणानुसार की आम्हाला क्वालिटीचे माणसं पाहिजेत, म्हणजे प्रॉपर लोक पाहिजेत. तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये आहात ना त्या क्षेत्रामधले आम्हाला किंग पाहिजे, असं सध्याचं जे काही नवीन सिलेबसचं जे धोरण राबवलं गेलेलं आहे त्यांचं हे मत आहे. क्वालिटीचे आम्हाला लोक पाहिजेत, बाकी विषय संपला. म्हणून सांगतो हे असंही होण्याची शक्यता आहे. अफवांना बळी पडू नका, मी तुम्हाला सांगतोय. जर नाही झालं, मी हे बी सांगतोय, ह्याला व्हॅल्यू मी आज सांगतोय मित्रांनो, कारण की मी खूप अभ्यास करून आणि बारकाव्याने मी तुम्हाला बोलतोय, कारण की मी अगोदरच तुम्हाला सावध करतोय की असं होण्याची शक्यता आहे. जर नाही झालं तर 120 मार्क काय आम्हाला कमी नाहीयेत. त्यानं तुम्हाला जर रिझल्ट पाहिजे असेल तर हे सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणून ह्या आरआर नुसार
हे जे काही नवीन 5 मेचा जो काही GR आहे त्या GR नुसार तुमची शैक्षणिक अर्हता जी आहे तुमच्याकडे डिप्लोमा पाहिजे. याच्यामध्ये ह्यांनी सांगितले नो चेंज RR, याच्यामध्ये कुठलाच बदल केलेला नाहीये. फक्त त्यांनी सांगितलेलं आहे नियमातील संदर्भीय तरतूद, विद्यमान सेवा प्रवेश नियमातील संदर्भीय तरतूद, डिटेल्स कमीत कमी शैक्षणिक अर्हता इथं दाखवलेली आहे असं आहे. मित्रांनो मी तुम्हाला सांगतोय म्हणूनच मी तुम्हाला सांगतो या पॅटर्न वरती पहिल्यांदाच मी पोरांना जे शिकवतोय मित्रांनो ते या बेसवरती शिकवतोय. ज्या आपल्या मागच्या फाउंडेशन बॅचेस आहेत ते सुद्धा या बेसवरती चालू आहेत आणि चालू होत्या. आणि आता जी काही बॅच मी लॉन्च करतोय हा बॅचचं पहिलं सेशन आहे. या सेशन मध्ये मी तुम्हाला काही बारकावे ह्या गोष्टी मी सांगितलेल्या आहेत. ही जी बॅच आहे कृषी घटक तांत्रिक जी काही बॅच आहे ही बॅच तुम्हाला 2 परीक्षेसाठी महत्वाची असणार आहे. 2 म्हणजे कोणकोणत्या मी तर तुम्हाला सांगेल, ही ग्रामसेवक आणि दुसरी कृषी सहाय्यक. ती कृषी सहाय्यक विद्यापीठाची असेल किंवा महाराष्ट्र कृषी विभागाची असेल. लक्षात आलं. त्यामुळं ही जी MPSC पॅटर्न नुसार मी बॅच सुरू करतोय, माझ्या 15 वर्षाच्या अनुभवातून MPSC काय विचारते काय विचारत नाही या सर्व गोष्टीतून मी तुम्हाला ही बॅच घेणार आहे. कारण की तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्रातील बरेच विद्यार्थी, बरेच म्हणजे बहुतांश विद्यार्थी मी सांगेल, हे माझं MPSC साठी मी लिहिलेलं पुस्तक आहे. माझं मी स्वतः लेखक आहे. एक नाही तर 4-5 माझे टायटल आहेत. ग्रामसेवक साठी स्पेशल असेल किंवा भूगोलचा असेल, माइंड मॅपचा असेल किंवा कृषीचा असेल किंवा असे वेगवेगळे टायटल आहेत माझे पुस्तकं. पण हे जे पुस्तक आहे हे MPSC साठी लिहिलेलं, हे MPSC विद्यार्थ्यांना हे एक वरदान ठरत आहे, माइलस्टोन ठरत आहे. तुम्हाला सांगतो हे पुस्तक 2018, 19, 22 यामध्ये 15 पैकी 15 प्रश्न येत होते भूगोलचे. 15 पैकी 15, एक सुद्धा वेगळा नाही मित्रांनो, जशाच तसे. कारण की हे पुस्तक मी पहिल्या वाक्यापासून महाराष्ट्र आणि भारताची तुलना करून म्हणजे MPSCच्या अभ्यासाला रिलेटेड म्हणजे MPSCचा जो जिओग्राफीचा अभ्यास आहे ते एकदम बारीक करून मी याच्यामध्ये सिलेबस नुसार हे देण्याचा प्रयत्न केला. म्हणून MPSCला जे प्रश्न विचारले जातात याच्या बाहेरचा जात नाही. त्याच पद्धतीनं मी ही बॅच घेणार आहे. आणि हेच नाही तर हे जे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आहे, या विद्यापीठानं हे पुस्तकात क्वालिटी असेल म्हणूनच लक्षात आलं, याला संदर्भ पुस्तक म्हणून सुद्धा जाहीर केलंय BA ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसला. मित्रांनो मग तुमच्या हातात आहे हे जी काही आहे ही क्वालिटी आहे. तुम्हाला विचार करायचा आहे कारण की MPSCचं आपण कशा पद्धतीने आपण घेऊ शकतो हे तुम्हाला माहिती आहे. म्हणून ही बॅच मी लॉन्च करतोय. माझे जी काही अगोदर मी आज क्लिअर सांगतोय, माझ्यामुळं 2023 मध्ये जे मुलं आहेत ह्या शासनाच्या वेगळ्या धोरणामुळं आणि या IBPSच्या मूर्खपणामुळं मी हे सरळ हा शब्द वापरेल की आमचे अभ्यास करणारे जे विद्यार्थी आहेत हे वंचित राहिलेले आहेत. क्लिअर सांगतो जे आहे ते स्पष्ट सांगतो. आणि त्याच्यामुळे तुम्हाला सांगतोय की ही बॅच मी लॉन्च केलेली आहे. जुन्या विद्यार्थ्यांना जे काही अगोदर माझी बॅच कधीही केलेली असेल त्या विद्यार्थ्यांना या बॅच मध्ये मी विशेष सूट दिलेली आहे. ही बॅच मी लॉन्च केली आणि आपल्याला आजपासून आपण हे सुरू करतोय. मित्रांनो हे धोरण आपलं सुरू होतंय बॅचचं. ऑफलाईन बॅचेस आपल्याकडे नाही आहेत, पण जर तुम्हाला ऑनलाईन बॅचेस घ्यायचं असेल तर प्ले स्टोअर मधून PV अकॅडमी नावाचं ऍप हे तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. आणि हे PV अकॅडमीचं ऍप डाउनलोड करून तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे. याच्यामध्ये नंबर टाकायचा आहे आणि नंबर टाकून त्याच्यामध्ये OTP जे आहे ते टाकून रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. तुम्हाला हे 2 ऑफिशियल नंबर आहेत. हे दोन्ही ऑफिशियल नंबर तुम्हाला कधीही अडचण असेल ऍग्रीकल्चर संदर्भामध्ये कशाही संदर्भामध्ये तर तुम्ही याच्यावरती तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. आणि जर तुम्हाला वारंवार माझ्या सोबतच राहायचं असेल जाहिरात पडेपर्यंत किंवा जाहिरात पडल्यानंतर परीक्षा होईपर्यंत किंवा परीक्षेमध्ये किंवा ऍग्रीकल्चरच्या सगळ्या तांत्रिक बद्दल, ग्रामसेवक, कृषी सेवक सगळ्याबद्दल माहिती पाहिजे असेल तर हे व्हिडिओ पाहताना त्याला थोडंसं खाली एक सबस्क्राईब बटन आहे आणि त्या साईडला एक घंटी आहे, बेल आयकॉन आहे, त्याच्यावरती प्रेस करा. म्हणजे तुम्हाला रोज मी लेक्चर टाकल्यानंतर नोटिफिकेशन येत राहील, जेणेकरून मी लेक्चर टाकल्यानंतर तुम्हाला जे काही माहिती देणार आहे ते डायरेक्ट तुमच्यापर्यंत पोहोचेल यासाठी. आणि हे आपला एग्री स्टडी एक्झाम टेलिग्राम चॅनल आहे, हे मित्रांनो जॉईन करा. आपल्या ह्या ऑफलाईन बॅचेसचं हे चित्र आहे मित्रांनो. ऑफलाईन बॅचेस फुल असतात परंतु MPSCच्या असतात. हे सगळं MPSCचं जिओग्राफीच्या बॅचेस आहेत.
ओके, हे सर्व कशाचे आहेत? एमपीसीच्या ज्योग्राफीच्या बॅचेस आहेत आणि हे सर्व स्क्रीनवर दिसतंय ते हे मी शिकवलेलं हे माझे विद्यार्थी आहेत आणि माझ्या बॅचचे विद्यार्थी आहेत आणि हे ऑफलाईनचे विद्यार्थी आहेत. मित्रांनो, एवढा मॉब आहे, बसायला जागा नसते, तुडुंब विद्यार्थी, संख्या भरपूर, यामध्ये तुम्हाला सांगायची गरज नाहीये. लक्षात आलं? म्हणून तुम्हाला या ठिकाणी मी सांगतोय मित्रांनो, कुठल्याही अफवांना बळी न पडता हेनी हे म्हटलं त्यांनी हे म्हटलं, कारण की या जगामध्ये या पंतप्रधानांना सोडत नाहीये तर मी कोण आहे? माननीय पंतप्रधानांना लोक बोलतात तर मी कोण आहे? मी थोडस काय ते कोरियाचा, दक्षिण कोरिया, उत्तर कोरियाचा काय किंग आहे असं नाहीये. मला तुमच्याशिवाय कोण ओळखत नाही. बरोबर आहे का? बरोबर आहे का नाही? माझं काम आहे प्रामाणिकपणे तुमच्यापर्यंत येणं आणि प्रामाणिकपणे तुम्हाला शिकवणं, आणि तेच मी करणार. त्यामुळं ही एवढी जी जनता आहे हे माझ्यावर विश्वास ठेवते आणि माझ्याकडे येते. लक्षात आलं? त्याच्यामुळं तुम्हाला मी शब्द देतो, आजपासून आपण हे बॅच लॉन्च जी केलेली आहे ती बॅच तुम्ही जॉईन करावं. तुम्हाला मी आवाहन करतो मित्रांनो, तुम्हाला मी शब्द देतो, या वर्षी महाराष्ट्र लोकसेवा आयोग ज्या पद्धतीने भरती घेणार आहे त्या पॅटर्ननुसार आपण चालूया, त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आपण चालूया. तुमचा माझ्यामुळं, बॅचमुळं तुमचा अभ्यास होईल, बॅचमुळं तुम्हाला एक दिशा भेटेल, बॅचमुळं तुम्हाला खूप काही साऱ्या गोष्टी भेटायला लागेल. कारण की बॅच लावली म्हणजे अभ्यासाला सुरुवात केली असं होतं. बॅच जर नसेल, आज करू, उद्या करू, परवा करू आणि परीक्षा जवळ यायला लागते तोपर्यंत आपण काही करत नाही, हा माझा शब्द आहे मित्रांनो. म्हणून तुम्हाला या ठिकाणी सांगतो, बॅच करणं हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे. अडचण असेल, समस्या असेल तर बिलकुल माझ्याशी संपर्क साधा, मी तुमच्या सोबत आहे. हा भाऊ म्हणून मी तुम्हाला नेहमी तुमचं सहकार्य करेल, कारण की मी ऍग्रीकॉस साठी आहे. ऍग्रीकॉस शिवाय आपण दुसऱ्या कुठल्या बॅचेस सुद्धा घेत नाही, हे तुम्हाला माहिती आहे. आताच नाही, मागच्या 15 वर्षापासून आपण ह्या बॅचेस चालवतोय. मागच्या 15 वर्षापासून आपण ह्या बॅचेस चालवतोय. मग ह्या बॅचेस असंच चालत राहणार आहे. मी जोपर्यंत आहे तोपर्यंत तुमच्या सेवेत आहे आणि आपण आज बॅचचं जे काही सेशन आहे हे सेशन आपण चालू करतोय मित्रांनो. आणि या सेशन मध्ये आज आपण पाहतोय जी फळझाडं आहेत, म्हणजेच या ठिकाणी आपण पोमोलॉजी, हॉर्टिकल्चर आपण पाहतोय. तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलंय, मागचं पण आपण डेमो लेक्चर म्हणून टाकलेला आहे. हा सेकंड डेमो लेक्चर आहे. याच्यामध्ये तुम्ही पाहताय की हॉर्टिकल्चर मध्ये जी काही फळबाग लागवड आहे हा टॉपिक आपण निवडलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण बहार धरण्याचे 3 हंगाम जे आहेत हे आपण याच्याबद्दल आपल्याला अभ्यास करायचा, याच्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. चला तर मग आपण सुरुवात करूया आपल्या मुख्य विषयावरती. मुख्य याच्यावरती आपल्याला बघायचंय काय आहे आणि कसं आहे त्याच्याबद्दल. मित्रांनो बघा, बहार धरण्याचे 3 हंगाम पुढील प्रमाणे आहेत. आता उदाहरण तुम्हाला सांगतो, बहार का धरावा? बहार का धरावा? कारण की फळबाग लागवड आहे. महाराष्ट्रामध्ये वेगवेगळं हवामान पण आहे. महाराष्ट्रामध्ये जर आपण विचार केला तर साधारणतः समुद्र किनारपट्टीचं हवामान वेगळं आहे, किंवा एक साधारणतः सह्याद्री पर्वतावर हवामान वेगळं आहे आणि महाराष्ट्र पठारावरती हवामान वेगळं आहे. महाराष्ट्राचे 9 कृषी हवामान विभाग आहेत. भारतामधील जे काही 15 कृषी हवामान विभाग आहेत त्याच्यापैकी 3 कृषी हवामान विभाग महाराष्ट्रात येतात आणि महाराष्ट्राचे एकूण 9 कृषी हवामान विभाग आहेत. आणि काही शास्त्रज्ञ म्हणजे फळबाग तज्ञ जे आहेत, जे काही हवामान उद्यान तज्ञ आहेत, यांच्या मते बघा मी वाक्य काय बोलतोय, जे काही हवामान उद्यान तज्ञ आहेत यांच्या मते महाराष्ट्र राज्याचे फळबाग लागवडीचे एकूण 6 विभाग पाडले गेले. आता ह्या 6 विभागानुसार महाराष्ट्रात लागवड होते. काही ठिकाणी संत्र्यांची लागवड होते, काही ठिकाणी केळींची लागवड होते, काही ठिकाणची आंब्यांची लागवड होते. म्हणजे वेगवेगळी फळे वेगवेगळ्या भागामध्ये लागवड करतात. बरोबर आहे का? मग मला सांगा, या ठिकाणी हंगाम का निवडायचा आहे? कारण की आपल्याकडे जसं आपण पिकांची पेरणी करतोय, खरीपामध्ये, रब्बीमध्ये आणि उन्हाळ्यामध्ये, खरीपामध्ये वेगळी पिकं घेतोय, रब्बीमध्ये वेगळी पिकं घेतोय आणि उन्हाळ्यामध्ये वेगळी पिकं घेतोय. मग याचा अर्थ फळबागेसाठी सुद्धा असंच करावं लागेल का? फळबाग म्हणजे आपल्याला काही फळं असे आहेत की 12ही महिने त्यांना फळं असतात. बरोबर आहे का? काही फळं असे आहेत, मार्केटमध्ये तुम्ही काही फळं बघा 12ही महिने बाजारामध्ये अवेलेबल आहेत, पण काही फळं जे आहेत ते सिजनेबल आहेत. म्हणजे त्याच हंगामामध्ये, त्याच बहारामध्ये आपण घेऊ शकतो, बाकी इतर आपण घेऊ शकत नाही. उदाहरण आंबा आहे. ओके, आंबा आहे. अलीकडच्या कालखंडामध्ये टिश्यू कल्चर वगैरे किंवा काही जातीमध्ये ते होतंय, पण प्रमुख बहार कोणता आहे आपला? की आपण आंबे बहार, त्याच्यावरूनच नाव पडलं. मग जर आपण आंबे बहार, व्यवस्थित आंबे बहार घ्यायचं आहे
तर आंब्यांची त्यांना आपल्याला ताडण द्यावा लागेल, म्हणजे पाणी बंद करावं लागेल, फांद्या कट करावा लागेल, वेगवेगळ्या जर खाचा पाडायच्या असतील तर वेगवेगळ्या खाचा म्हणजे काही क्रिया कराव्या लागेल. पेरूमध्ये जसं की आपण फांद्या वाकवणे असं म्हणतो, ह्या क्रिया कराव्या लागेल. म्हणजे वेगवेगळ्या झाडामध्ये वेगवेगळ्या आपल्याला क्रिया घडून आणावं लागेल. उदाहरण, जर आपण बहार धरायचंय, आंबे बहार असेल, किंवा या ठिकाणी आपण जर पाहिलं दुसरा एखादा बहार आपण पकडू शकतो. कोणता बहार पकडायचा आपल्याला? कोणताही तुम्ही एक हस्तबहार असेल किंवा मृगबहार असेल किंवा कुठलाही एखादा बहार आपण पकडू शकतो. त्यासाठी आपल्याला महत्वाचं काय आहे? पाणी तोडणं महत्वाचं आहे. उदाहरण बघा, बघा रे इथं मार्क आहे बरं का पोरांनो, ह्या एवढ्याच टॉपिक वरती मार्क आहे. हे अ, ब आणि क ह्या तिन्ही वरती मार्क येऊन जातो. ह्या तिन्ही वरती मार्क येऊन जातो. आपण पेरूचा पावसाळ्यामध्ये घेऊ शकतो का? नाही घेऊ शकणार, कारण की आपण जवळजवळ ह्या किडींमुळं खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला लॉस होतो फळबागेमध्ये. त्याच्यामुळं आपल्याला योग्य म्हणजे हवामानाची योग्य हंगामाची आपल्याला निवड करावी लागते. त्याच्यामुळं आपल्याला बहार धरणं खूप गरजेचं आहे. साधारण रोगराई जर पकडली आपण तर सरासरी महाराष्ट्रामध्ये 25 ते 30% पर्यंत नुकसान व्हायला लागतं. लक्षात ठेवा, फळबागेचे कीड व रोगांमुळे जवळजवळ किती 25 ते 30% नुकसान होतं. तर हे कधी कधी याच्यापेक्षा जास्त सुद्धा असायला लागतं. हवामानाच्या बाबतीमध्ये जर आपण पाहिलं तर तापमान जर 4 अंश सेल्सिअस पेक्षा खाली राहिलं तर आपल्याला बागेचं संरक्षण करणं खूप गरजेचं आहे. 4 अंश सेल्सिअस पेक्षा खाली गेलं तर टेम्परेचर, तसं की आपण त्याच्या खाली गेलं, समजा एखादी बाग आहे, कोणती बाग आहे? केळीची बाग आहे, तर त्याच्यामध्ये आपण धूर करतो बघा. साधारणतः 3 ते 4 मीटर पर्यंत आपण टायर वगैरे जाळणे किंवा त्याच्यापासून बागेचं संरक्षण, थंडीपासून बागेचं संरक्षण करण्यासाठी आपण या क्रिया करत असतो. ह्या सगळ्या क्रिया करून आपण बहार धरत असतो. मग बहार धरत असताना एक प्रमुख जी काही गोष्ट आहे पोरांनो, यामध्ये हा मृग बहार आहे, हे हस्त बहार आहे आणि हे आंबे बहार. प्रश्न कसा पडतो? मृग बहाराची फुले झाडांना कोणत्या महिन्यात येतात? तर ज्या महिन्यामध्ये फुलं येतात त्यापासून बहार सुरू झाला, म्हणजे जून जुलै, म्हणजे आता उद्या पाऊस पडला, मृगाचा पाऊस पडला, आपल्याकडे 7 जूनला मान्सून येतो. मग ह्या 7 जूनला या ठिकाणी जून जुलै फुले येतात, ह्यामध्ये मृग नक्षत्र असतो, म्हणून याला मृग बहार म्हणतात. दुसरी गोष्ट, हस्तबहार सप्टेंबर ऑक्टोबर या महिन्यामध्ये, 9वा 10वा महिना, सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये याला फुले येतात आणि या ठिकाणी हस्त नक्षत्र असतो. म्हणजे असे वेगवेगळे आपले बघा नक्षत्र असतात पावसाचे वगैरे, त्या नक्षत्रामध्ये पाऊस पडतो. आपले आजी आजोबा पूर्वीचे जे आहेत ना, त्यांना जर सांगितलं हा नक्षत्र कोणता आहे, आपल्याला इंग्लिश महिने माहिती आहे बघा, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, एवढे पाठ केले आम्ही. आता याच्यातल्या माझ्या समोर बघणारे जे लेक्चर आहेत, जेवढे मुलं बघणार आहेत, स्वतःला प्रश्न विचारा, किती लोकांना मराठी महिने पाठ आहेत? खरं इमानदारीनं सांगायचं, तुला पाठ आहे का? मला पाठ आहे का? जे खरं मराठीचा अभ्यास केलाय त्याला पाठ आहे. मराठी महिने महाराष्ट्रात राहून मराठी महिन्यात कोण सांगताय का हा महिना कोणता आहे? तर सरळ सरळ सांगतं मी. अरे पण मराठी महिने कुठे आहे? नाही माहिती. लक्षात आलं? मग हे जे आहे हे इथं कारणीभूत आहेत. आंबे बहार जानेवारी आणि फेब्रुवारी मध्ये फुले येतात. आंब्याला मोहर येण्याचा काळ असतो, म्हणून याला आंबे बहार असं म्हणायला लागतो. बहार धरण्यासाठी आपल्याला काही गोष्टी करायच्यात. कोणत्या? त्याला ट्रीटमेंट घ्यायच्यात. एक पहिली गोष्ट, झाडांचा पाणी देणं त्यांना बंद करायचं आहे, पहिली गोष्ट. त्यानंतर मशागत करून काही प्रमाणात मुळे उघडी करून त्याचे कार्य थांबवणे. मशागत करायची बुंद्या भोवतालची आणि त्याची मुळ्या उघड्या ठेवायच्या आणि पाणी थांबवायचंय. पानगळ करून घेणे, गरजेनुसार संजीवकाचा वापर करून पानगळ करतात. उदाहरण, कल्टार नावाचा संजीवक आहे. कल्टार नावाचा संजीवक आहे. अशा स्वरूपाचे संजीवक वापरू शकता तुम्ही हे याच्यामध्ये. ठराविक काळासाठी झाडांची सुप्त अवस्था टिकून ठेवणे. ह्या सुप्त अवस्था टिकून आपण बहार धरू शकतो. आता बहार धरत असताना मला एक गोष्ट सांगायची आहे. बहाराचे प्रकार यामध्ये मी सर्वात प्रथम घेतो आपल्याकडे जून, मृग बहार. 7 जूनला पाऊस येतो म्हणून आपण आपल्याकडे खरीपात पेरणी मोठ्या प्रमाणामध्ये होते, मृग बहार घेतो. आता ह्याच्यासाठी काय करायचं? पाणी तोडण्याची गोष्ट मी केली, पण पाणी कधी तोडायचंय? आता साधारणतः 1-1.5 महिना अगोदर. आता एप्रिल मे
म्हणजे सध्या मे महिना आहे, या महिन्यामध्ये आपल्याला काय करावं लागेल, पाणी तोडावं लागेल. आणि जून जुलैमध्ये याला पाणी तोडल्यामुळं जून जुलैमध्ये याला फुले येतील आणि उन्हाळ्यात ताण दिला जात असल्याने आपल्या भागात ही पद्धत फायदेशीर आहे. आता ऑलरेडी तुम्हाला एक गोष्ट सांगू का पोरांनो, ह्याला ताण द्यायचीच गरज नाही. ऑलरेडी आपल्याकडे उन्हाळ्यामध्ये पाण्याचा ताण बसतोच. कोण पाणी द्यायला सांगा बरं? प्यायला पाणी नाही आमच्याकडे. आम्ही रेल्वेनं पाणी पितो लातूरमध्ये, म्हणजे आता सध्या नाही पेत, पण आमचा रेकॉर्ड आहे, आम्ही रेल्वेनं पाणी पिलेले माणसं आहेत. बरोबर आहे का? मग यामध्ये हा जून जुलै उन्हाळ्यात ताण, याच्यामध्ये ऑलरेडी ताण बसतो आणि ही पद्धत आपल्याकडे ही फायदेशीर ठरते. आता मृग बहाराचे काय फायदे आहेत बघा. पावसाळ्यानंतर फळे विकसित होत असल्याने फळमाशीचा प्रादुर्भाव टाळता येतो. बघा, पावसाळ्याच्या नंतर आता फुलं लागतात पावसाळ्यामध्ये, आणि इथं पावसाळ्याच्या नंतर फळे विकसित झाल्यामुळे फळमाशीचा प्रादुर्भाव थोडासा टळतो. फळे पिकवण्याच्या काळात कडक ऊन असल्याने फळांना चांगलाच रंग आणि चव येते. ओके, हस्तबहार बघा. हस्तबहार बघा, इथं हस्तबहार आहे. ऑगस्ट मध्ये पाणी तोडतात. पाणी तोडण्याचं दिवस लक्षात ठेवायचं, साधारणतः सप्टेंबरच्या अगोदर, 1 महिना अगोदर, 1 ते 1.5 महिना. सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये फुले येतात. महाराष्ट्रात ही पद्धत फारशी वापरली जात नाही, लक्षात ठेवा. महाराष्ट्रात फळबागेची कोणती पद्धत फारशी वापरली जात नाही किंवा कोणता बहार घेतला जात नाही, तर त्याचं उत्तर आहे हस्तबहार. आंबे बहार नोव्हेंबर डिसेंबर मध्ये पाणी तोडले जाते आणि जानेवारी फेब्रुवारी मध्ये फुले येतात. यात फळे उन्हाळ्यात तयार होतात, त्यामुळे महाराष्ट्रात पाणी टंचाईची समस्या उद्भवू शकते. म्हणून एक लक्षात ठेवायचं, आंबे बहार हे कधी फुले आलेत, ह्याला पाणी कधी तोडलंय, जानेवारी फेब्रुवारी मध्ये याचे फुलं आलेत, नोव्हेंबर डिसेंबर मध्ये पाणी तोडलंय, आणि यामध्ये आपण या पद्धतीनं ही जी काही बहार आहेत हे बहार आपण घेऊ शकतो. आता बहार घ्यायचं आहे, परंतु यामध्ये महत्वाचं काय आहे बघा, फळधारणेच्या पद्धती खूप महत्वाच्या आहेत. फळधारणेच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. आता मला सांगा, मागे एक लेख आला होता, तुम्ही लेख वाचताय का नाही मला माहित नाहीये. वेगवेगळे लेख येतात बघा पेपरमध्ये, न्यूजमध्ये. तुम्ही न्यूजपेपर जर पाहिलात त्याच्यामध्ये लेख येतात. अॅग्रोवन मध्ये सुद्धा A1 चांगले लेख येतात. लोकसत्तामध्ये एकदम उच्च क्वालिटीचे लेख येतात. लक्षात आलं का? मग याच्यामध्ये तुम्हाला सांगत असताना फळधारणेच्या नैसर्गिक पद्धती याच्यामध्ये लेख बद्दल तुम्हाला मी थोडक्यात सांगत होतो. मधमाशीचा एक लेख आला होता. मधमाशा नष्ट झाल्या तर, असं होतं. मधमाशा नष्ट झाल्या तर असं होतं. काय होईल? पृथ्वी नष्ट होईल का? येस, माझं मत आहे होईल. माझं मत आहे होईल. कारण की का होईल? मधमाशामुळं पृथ्वी नष्ट आणि मधमाशीचा कुठे संदर्भ आहे का? तर बिलकुल आहे. परागीभवन होणारच नाही. जर परागीभवन झालं नाही तर फळधारणा होणारच नाही. जर फळधारणा झाली नाही तर विशेष नाही. फळधारणा झाली नाही तर विशेष नाही. काय होईल माहितीये तुम्हाला, सांगायची गरज नाही. परागीभवन झालं नाही, उत्पादन होणार नाही, आणि उत्पादन झालं नाही तर लोकांना अन्नच खायला भेटणार नाही. तसं यामध्ये जे आहे स्वपरागीभवन, सेल्फ फर्टिलायझेशन, काही डिग्रीचे मुलं आहेत आपल्याकडे त्यांच्यासाठी. ओके, परपरागीभवन, स्वपरागीभवन आणि परपरागीभवन, पार्थिनोकार्पी, स्टेनोप्रमोकार्पी, ह्या 3 संज्ञा आहेत, हे लक्षात ठेवा. 2-3. आता सेल्फ म्हणजे स्वतः. या प्रकारात त्याच फुलात परागीभवन फळधारणा होते, स्वपरागीभवन असं म्हणतो. आता उदाहरण आंबा. आता परपरागीभवन या प्रकारात दुसऱ्या फुलातील परागकणांमार्फत परागीभवन होऊन फळधारणा होते. मी तर असं तुम्हाला सांगेल मित्रांनो, हे आंबा आणि हे उदाहरण सांगण्यापेक्षा स्वपरागीभवन याच्यामध्ये पपईचं एक उदाहरण सांगेल. पपई परीक्षेला येत आहे म्हणून हे उदाहरण सांगतोय. 10% झाडं आपल्याला नरांची लावावी लागतात. 10% झाडं हे नरांची लावावी लागतात. कुठं? बागेमध्ये. कारण की यामध्ये मेल आणि फिमेल हे आपल्याला पपईचं लहानपणी कळतच नाहीये, म्हणून आपल्याला सांगितलं जातं एका ठिकाणी 3 रोपे लावायची.
पपईची एका ठिकाणी किती 3 रोपे लावून लागवड केली जाते. हा प्रश्न ग्रामसेवकला आलेला आहे, हे नोट डाऊन करून घ्यायचं, महत्वाचं आहे. आणि या पद्धतीनं मेल आणि फिमेल म्हणजे नर परागीभवन होण्यासाठी जर तुम्ही फक्त मादीचे झाडं लावले तर परागीभवन होणारच नाही, पपईला फळच लागणार नाही. म्हणून या ठिकाणी हे परागीभवन बघा, स्वपरागीभवन म्हणजे सेल्फ फर्टिलायझेशन या प्रकारात फुलात परागीभवन होऊन त्याच फुलामध्ये होतं. आणि परपरागी म्हणजे दुसऱ्या फुलामार्फत, दुसऱ्या फुलातील परागकणामार्फत परागीभवन होऊन फळधारणा होते. आता पार्थिनोकार्पी काय आहे? या प्रकारात प्रथम परागीभवन न होताही फळधारणा होते. उदाहरण केळी, अननस, पेरू आणि पपई. हे उदाहरण लक्षात ठेवा. या प्रकारात प्रथम परागीभवन न होताही फळधारणा होते, केळीमध्ये, अननसामध्ये, पेरूमध्ये आणि पपईमध्ये. दुसरं बघा, स्टेनोस्पर्मोकार्पी. या प्रकारात प्रथम परागीभवन होऊन फळधारणा होते. फळधारणेनंतर काही कालाने बीजांचे ऑबॉर्शन होऊन बीज विरहित फळांची वाढ राहते. उदाहरण थॉम्सन सीडलेस द्राक्षे. थॉम्सन सीडलेस द्राक्षे म्हणजे थोडक्यात स्पष्ट सांगायचं म्हणजे स्टेनोस्पर्मोकार्पी म्हणजे बिनबियांची फळे तयार करणे. बिनबिया म्हणजे बिनबियाची कोणते? थॉम्सन सीडलेस, सीडलेस बिया नसलेली. द्राक्षामध्ये आपण जिब्रॅलिक ऍसिड वगैरे वापरतो. द्राक्षामध्ये सर्वात जास्त वापरलं जाणारं GA3 जिब्रॅलिक ऍसिड हे वापरू शकतो आणि हे वापरून फळधारणेमध्ये आपण याचा वापर करू शकतो आणि बीज विरहित फळांची वाढ आपण या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये करू शकतो. लक्षात आलं? म्हणजे ह्या 2-3 जे काही मी सांगेल तुम्हाला, ॲलोगॉमी, ॲटोगॉमी काय आहे, परपरागीभवन, स्वपरागीभवन हे जे आहे ह्याच्याबद्दल मी तुम्हाला डिटेल्स मध्ये पुढे पण येणार आहे. पुढे मी तुम्हाला त्यावेळेस सांगेल त्या घटकामध्ये. परंतु या ठिकाणी आपण स्टेप बाय स्टेप पुढे जातोय म्हणून एवढंच या ठिकाणी एक सांगण्याचा प्रयत्न केला. फुले येण्याची प्रक्रिया, फुले येण्याची प्रक्रिया व त्यावर परिणामकारक घटक काय आहे. आता इथं मी एकच घेतलंय. इथं संदर्भ काय घेतोय माहिती का तुम्हाला? मी संदर्भ, मी बेस घेतोय तुमचा 2 वर्षाचा ऍग्री डिप्लोमा. लक्षात आलं का? मी एकच पुस्तक नाहीये, तर मी तुम्हाला बॅच साठी एकूण 72 पुस्तकाचा समावेश होतो. याच्यामध्ये मराठी प्लस इंग्रजी, याच्यामध्ये मराठी प्लस इंग्रजी तुमचे महाराष्ट्रातले टॉप रेफरन्स पुस्तक जे आहेत, भारतातले जे आहेत, भारतातल्या जे काही IBPSच्या किंवा महाराष्ट्र लोकसेवा आयोग असेल, केरळ आयोग असेल, तामिळनाडूच्या ऍग्रीचा असेल किंवा चंदीगड ऍग्री असेल किंवा हिमाचल प्रदेश ऍग्रीकल्चर असेल, ह्या सगळ्यांचं आपण एकत्र करून तुम्हाला मी घेण्याचा प्रयत्न करतोय. तुमचे स्टेट बोर्ड थोडक्यात 11वी आणि 12वीच्या इंग्रजी मीडियमचे पुस्तक असतील, हे सुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये येणार. कारण की आयोग हा स्टेट बोर्ड वरती काम करतो. स्टेट बोर्ड जास्त प्राधान्य देतो 10+2 आणि तिकडे पण 11वी आणि 12वीचे जे काही 10+2 आहेत, 10+2 तुम्ही 11वी 12वीचे पुस्तकं तुमच्याकडे आहेत का नाही मला माहित नाहीये. तुम्ही किती वाचता हे मला माहित नाहीये. सायन्सचे पुस्तक असतात, ओके, आणि 11वी 12वी जे आहेत ते तुम्ही पाहू शकता, इंग्रजी मधून आहेत. ओके, हे बघा काय सांगतोय. फळझाडांमध्ये फुले येण्याची प्रक्रिया दीर्घकाळ आणि नियमित चक्रानुसार चालू असते. फुले येण्याच्या क्रिया घडण्यापूर्वीच्या अवस्थेस फुलोरा पूर्व अवस्था किंवा प्री फ्लॉवरिंग स्टेज असं म्हणतो. फुले येण्याची पुढची अवस्था, ओके, फुले येण्याची अगोदरची जी काही अवस्था आहे त्याला प्री फ्लॉवरिंग स्टेज म्हणजे त्याला आपण फुलोरा पूर्व अवस्था मराठीमध्ये म्हणतो. आणि यामध्ये या अवस्थेस फुलोऱ्यानंतरची अवस्था बघा, त्यानंतरची जी अवस्था आहे त्याला फुलोऱ्यानंतरची अवस्था असे म्हणतात. हा क्रम सामान्यपणे आपल्याला पाहायला भेटतं. बघा इथं बघा, फळझाडामध्ये जी काही फुलधारणा होणार आहे त्यामधल्या स्टेज बघा. इथं मला IMP फक्त हे सगळ्यापैकी हे सगळं मला काहीच घ्यायचं नव्हतं, मला फक्त इथला मुद्दा घ्यायचा होता. हे वाक्य तुम्हाला सांगायचं होतं म्हणून मला हे सगळं बेसिक द्यावं लागलं. बघा, फळझाडांची शाखीय वाढ होते. बघा, त्यानंतर त्याची शाखीय पक्वता झाली, फळांकुरांच्या निर्मितीचा प्रारंभ सुरुवात झाली, फळांकुराची डोळ्यात वाढ झाली, फुले येण्याची क्रिया इथं झाली, इथं परागीभवन झाले आणि फळधारणा झाले. म्हणजे तुम्हाला सरळ मला एक वाक्य सांगायचंय की प्री फ्लॉवरिंग स्टेज मध्ये खालीलपैकी काय येतं? प्रश्न पडला.
किंवा फुलोरा पूर्व अवस्थेमध्ये खालीलपैकी कोणती अवस्था यायला लागते? फळझाडाची शाखीय वाढ ही येते का? येते. शाखीय पक्वता येते का? येते. फळांकुरांची निर्मितीचा प्रारंभ येतो का? बिलकुल येतं. फळांकुरांचे डोळ्यात वाढ होणे हे येतं. म्हणजे हे इथून पुढं हा भाग आहे, हा सर्व भाग म्हणजे ह्या जे राऊंड केलेला आहे हा भाग सोडून पुढचा सर्व भाग फुलोरा पूर्व अवस्थेमध्ये येतो. आणि त्याच्यानंतरचा जो काही भाग आहे फुलोऱ्यानंतरची अवस्था म्हणजे परागीभवन होणे आणि फळधारणा होणे ही फुलोरा येण्याच्या नंतरची अवस्था आहे. म्हणून दोन गोष्टी समजून घ्या. प्री फ्लॉवरिंग स्टेज किंवा फुलोरा पूर्व अवस्था खालीलपैकी कोणती आहे आणि फुलोऱ्यानंतरची अवस्था कोणती आहे हेही आपल्याला समजून घेणं खूप गरजेचं आहे. म्हणून हे या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलेलं आहे. लक्षात आलं? अशा पद्धतीनं आता बघा, हे आपण जे काही वेगवेगळे क्षेत्र आहे याच्यामध्ये आपण अभ्यास करतोय. याच्यामध्ये आपण उद्यानविद्या जी आहेत, उद्यानविद्येतील अभ्यासांची जी काही वेगवेगळे क्षेत्र आहेत त्यामध्ये जे काही पार्ट आहेत, क्षेत्र म्हणण्यापेक्षा मी पार्ट म्हणेल, त्यापैकी मी पोमोलॉजी असं म्हणतोय. पोमोलॉजी म्हणजेच इथं फळविद्या परीक्षेमध्ये मागच्या वेळेस पडला. खालीलपैकी पोमोलॉजी मध्ये कशाचा अभ्यास केला जातो? पेडॉलॉजी मध्ये कशाचा अभ्यास केला जातो? इडियाफॉलॉजी मध्ये कशाचा अभ्यास केला जातो? असे प्रश्न मागच्या याच्यामध्ये मी पाहिलेलं आहे. बरोबर आहे का? ज्यावेळेस जुन्या बॅचच्या विद्यार्थ्यांना मी ज्यावेळेस मृदाशास्त्र हा घटक शिकवलं, पेडॉलॉजी म्हणजे काय, पोमोलॉजी म्हणजे काय, इडियाफॉलॉजी म्हणजे काय, हे जमिनीच्या रिलेटेड आहेत, जमिनीचं वर्गीकरण वगैरे. म्हणून हे पोमोलॉजी जे आहे हे फळांच्या लागवडी संदर्भामध्ये आहे. म्हणून याला आपण यामध्ये म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे फळ पिकांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला पोमोलॉजी म्हणतात. मला हा घटक मी सुरुवात केले. सेकंड जो आहे ह्याला ओलेरिकल्चर असं म्हणतात. याच्यामध्ये भाजीपाला शास्त्र आहे. सर्व भाजीपाल्यांची आपल्याला याच्यामध्ये लागवड करायची. पुष्पविद्या म्हणजे फ्लोरिकल्चर म्हणजे फुलझाडांचा अभ्यास कोणत्या शास्त्रात होतो तर हे पुष्पविद्यामध्ये होतो. ह्याचा सर्व अभ्यास या उद्यान विद्यामध्ये करायचा. बघा किती एकच विषय पण किती पार्ट आहेत बघा, विचार करा. सगळे फळं बघायचे, सगळ्या भाज्या बघायच्या, म्हणजे भाजीमध्ये सगळ्या पालेभाजी, मूळ भाजी, पालेभाजी असेल, फळभाजी असेल किंवा कंदभाजी असेल, ह्या सगळे फुलं बघायचे. ह्याच्यामध्ये सगळे फुलं टोटल उद्यान बघायचं, फुलं बघायचे, सगळे वेगवेगळे फुलांचा अभ्यास करायचा याच्यामध्ये यायला लागतात. लँडस्केप इथं लँडस्केप हॉर्टिकल्चर या अंतर्गत लँडस्केप वनस्पती जसे की झाडे, झुडपे, लॉन, बहुवार्षीय औषधी वनस्पती इत्यादीचा अभ्यास आपल्याला याच्यामध्ये करायचा. हे सुद्धा याच्यामध्ये आहे. म्हणजे तुम्हाला औपचारिक गार्डन, अनौपचारिक गार्डन जे आहेत ना, तुम्हाला गार्डनचे प्रकार आहेत बघा, ते गार्डन सगळे आपल्याला याच्यामध्ये बघायचे आहेत. आपण जसे महाराष्ट्रामध्ये उद्यान आहेत बघा, महाराष्ट्रामध्ये 6 राष्ट्रीय उद्यान आहेत. बरोबर आहे का? कारण की पुन्हा व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रामध्ये आहेत. हे व्याघ्र प्रकल्प, राष्ट्रीय उद्यान ह्याच्यामध्ये आपण थोडक्यात हे स्पष्ट करतो, कारण की हे प्राणी आणि पक्षी यांना राखीव असतात, तर काही मनोरंजनासाठी सुद्धा बनवलेले असतात. हेही मुद्दे या ठिकाणी आपल्याला क्लिअर करून घ्यायचे बरं का. याच्यामध्ये फक्त एकच लक्षात ठेवायचं, लँडस्केप वनस्पती जसे की झाडे, झुडपे, लॉन किंवा बहुवर्षीय औषधी वनस्पती यांचा अभ्यास खालीलपैकी कशामध्ये केला जातो तर याच्यामध्ये केला जातो बघा, पोस्ट हार्वेस्ट फिजिओलॉजी. या क्षेत्रात पिकांची कापणी, त्यांची गुणवत्ता टिकून ठेवणे आणि कापणीनंतर होणारे नुकसान कमी करणे यासाठी संबंधित याच्यामध्ये आहे. तर हा घटक घेणार नाही. हा घटक ह्या तिन्ही मध्ये जिथल्या तिथंच घेऊन टाकणार, स्पेशल घेणार नाही. लक्षात आलं? म्हणजे हे जो काही घटक आहे, कापणीनंतरची जी काही त्याची गुणवत्ता, जी काही पिकं आहेत, ते फळं आहेत, त्यांची जी गुणवत्ता आहे, हे याच्यामध्येच या ठिकाणी वरच्या 3 टॉपिक मध्ये घेऊन टाकणार. पहिलं टॉपिक या ठिकाणी आहे. पण प्रश्न असा आलेला आहे, खालीलपैकी फळबागांचा अभ्यास कोणत्या शास्त्रात केला जातो? त्याच्यासाठी हा चार्ट मी तुम्हाला या ठिकाणी घेतलेला आहे. तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे मित्रांनो. पुढचा जो काही पार्ट आहे, हा पुढचा पार्ट मी या ठिकाणी घेऊ इच्छितो. महत्वाचा पार्ट आहे. यामध्ये फळबाग लागवडीच्या पद्धती. आता इथं एक प्रश्न आहे, क्वेश्चन एक आहे. मी आज सांगून देतो, क्वेश्चन आहे म्हणजे आहे.
एक मार्क फिक्स, सॉरी, एक मार्क फिक्स किंवा एक किंवा दोन, एक किंवा दोन. एक प्रश्न 60 प्रश्न जर आले तर 2 मार्काला प्रश्न होईल. एका मार्काला आलं एका मार्काला एक प्रश्न आला, 120 प्रश्न आले तर एकच मार्क होईल. म्हणून या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी मी सांगू इच्छितो, इथं बघा, फळबागेचा आराखडा तयार करणे अत्यंत महत्वाची प्रक्रिया आहे. याच्याशिवाय तुम्ही फळबाग लागवड करू शकत नाही, याच्यावरती मार्क येतो. फळबागेची आखणी म्हणजे फळबागेचा आत्मा. आपल्याला याच्यामध्ये झाडांची संख्या वगैरे आपल्याला काढावी लागेल. हे एकूण झाडांची संख्या 10 बाय 10 मीटर अंतरावरती आपण आंब्यांची लागवड केली म्हणजे प्रश्न साधाच येणार. आंबा लागवड किती अंतरावरती करतात? 10 बाय 10 मीटर अंतरावरती करायचंय. केळीची लागवड आपल्याला 1.25 बाय 1.25 मीटर किंवा 1.35 बाय 1.35 मीटर वरती करायची आहे. ही लागवड करण्यासाठी ही पद्धत आहे. प्रत्येक चौकोनावरती ही चौरस पद्धत आहे. प्रत्येक चौरसाच्या इथं एक याच्यावरती झाड लावायचं आहे. जर तुम्ही 10 बाय 10 या अंतरावरती जर झाडं लावलात 10,000 चौरस मीटर, तर साधारणतः झाडांची संख्या किती बसेल तर 100 झाडांची संख्या बसेल. ही संख्या कशी काढायची आहे, काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी, याचं सूत्र काय आहे, मी उद्याच्या सेशन मध्ये हे तुम्हाला सांगणार आहे. हे खूप मोस्ट इम्पॉर्टंट आहे हा टॉपिक. आणि ह्या अगोदर फळबाग लागवडीमध्ये मी अगोदर बेसिक घेतोय आणि बेसिक पासून ऍडव्हान्स लेवल पर्यंत मला जायचं आहे. कारण की फळबाग लागवडीची बेसिक घेणं खूप खूप महत्वाचं आहे मित्रांनो. कारण की फळबाग फळपिकांपेक्षा बाकीच्या गोष्टीवरती जास्त प्रश्न येतात. यामध्ये बघा, मी तुम्हाला काय सांगितलंय, इथं आयताकृती पद्धत आहे. हे कशासाठी वापरली जाते तर मागे प्रश्न पडला, ही पद्धत अति संघनता रोप लागवडीसाठी वापरली जाते. त्यानंतर मागच्या कृषी सहाय्यक भरतीमध्ये याच्यामध्ये ही पद्धत विचारली होती की चौरस पद्धतीपेक्षा किती टक्के झाडे जास्त बसतात, हा प्रश्न होता. त्यानंतर चौरस पद्धतीपेक्षा दुप्पट झाडे कशामध्ये जास्त बसतात, हाही प्रश्न होता. त्रिकोणी पद्धत आहे, प्रत्येक कोणावरती एक झाड आहे प्रत्येक याच्यामध्ये. अशा पद्धतीनं म्हणजे डेली आपल्याला हे पाहायचंय, यामध्ये पूरक झाड कुठे बसतात, काय आहे, कोणत्या पद्धतीने आहे, सगळं डिटेल्स मध्ये मी या ठिकाणी स्लाइडद्वारे पूर्णतः खूप म्हणजे 23 पेक्षा खूप काही बदल आहे, खूप बदल आहे. आपण खूप म्हणजे एकूण 72 पुस्तकाचा संदर्भ घेऊन तुमच्या समोर मी येतोय. त्यामुळे तुम्हाला बाजारातलं कुठलंच पुस्तक विकत घ्यायचं नाही. मी जे सांगतोय त्याच गोष्टी तुम्हाला करायच्यात, बाकी कुठलीच गोष्ट तुम्हाला करायची नाही. सगळ्यात महत्वाचं हे नवीन आलं तुम्हाला, मिडो फळबाग लागवड. मिडो ही फळबाग लागवडीची पद्धत कोणत्या पिकासाठी वापरली जाते? खूप वेळा प्रश्न आला. आपल्याकडे फक्त हे पेरूसाठीच वापरली जाते. कशासाठी? पेरूसाठी वापरली जाते. या ठिकाणी तुम्हाला थांबायचंय आणि आपण या ठिकाणी पुढच्या लेक्चरमध्ये ह्याचं जे काही पुढचा पार्ट आहे हे पुढच्या लेक्चरमध्ये आपण बघूयात काय आहे ते. आजच्या पुरतच एवढंच. ओके, थँक्यू. डेमो चालू आहे तोपर्यंत थोडंसं 40-50 मिनिटाचं लेक्चर घेतोय. डेमो संपले तर 1 तास मिनिमम, 1 तासापेक्षा जास्तच लेक्चर होतील. डेमो 2-3 दिवस घेणार आहे. 2-3 दिवस म्हणण्यापेक्षा उद्याच्या दिवस. ओके, थँक्यू, धन्यवाद.